शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भक्तिमय वातावरणात विशेष आशीर्वचन प्रार्थना, धूप आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी झालेल्या धूप आरतीमध्ये उपस्थित सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व भाविकांनी सामूहिक सहभाग नोंदवला। यावेळी शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीने देवी महालक्ष्मीच्या चरणी 39 किलोचा लाडू प्रसाद अर्पण करण्यात आला। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी स्वतः देवी महालक्ष्मीची विधिवत पूजा अर्चना केली। तसेच मंदिरातील तीनही देवी मातांना साडी अर्पण करून भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली। शिवसेना महिला आघाडीच्या उत्स्फूर्त सहभागाने महालक्ष्मी मंदिराचे संपूर्ण प्रांगण भक्तिमय वातावरणात फुलून गेले। या कार्यक्रमास मुंबादेवी, कुलाबा, मलबार हिल, वडाळा, बांद्रा पूर्व व पश्चिम, धारावी, शिवडी मतदारसंघातील महिला विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, शाखा प्रमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम भक्ती, उत्साह व एकात्मतेच्या वातावरणात पार पडला। आज शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची पूर्वसंध्या आहे, म्हणजे 4 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने आज आम्ही मुंबईतल्या शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या तर्फे इथे 39 किलोचा लाडू प्रसाद म्हणून अर्पण केला। तसंच आरतीमध्ये सहभागी झालो। आपल्या महालक्ष्मी मातेची सर्व प्रकारनी पूजा अर्चा केली। तसंच 3 देवी मातांना 3 रंगाची केशरी, हिरवी, गुलाबी या साड्या अर्पण केल्या। सुंदर अशी वेणी अर्पण केली आणि भक्तिभावाने प्रार्थना केली की माननीय एकनाथजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना जसं यश चांगल्या प्रकारे ठाणे, कल्याण, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली सगळ्या भागामध्ये मिळालं, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा महायुतीचे महापौर होत आहेत। बहुतेक ठिकाणी आरक्षण नसतानाही महिलांना, लाडक्या बहिणींना संधी द्यावी अशा प्रकारची श्रीकांत शिंदे यांची सूचना होती। ती माननीय शिंदे साहेबांनाही अत्यंत आवडून त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर मुंबईच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगल्या प्रकारचं यश आम्हाला जे मिळालं त्यानुसार पुढचं काम आमचं व्हावं आणि महायुतीला जसं यश मिळालं तसंच यश मिळावं। पुढच्या काळामध्ये आपण सत्तेत एखाद्या महानगरपालिकेत असो किंवा नसो, त्या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नावरती पाठपुरावा करायचा असाही संकल्प आज आम्ही देवी मातेसमोर केला। हे महालक्ष्मी मंदिर हे खूप जुनं आहे, मुंबईतलं आद्य ग्रामदैवत आहे। त्या पार्श्वभूमीवरती या मातेला आम्ही नमस्कार केला, नतमस्तक झालो आणि सगळ्यांना आनंद, सुखशांती, विकास याची संधी मिळावी अशी प्रार्थना केली। महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी उपसभापती आणि शिवसेना नेता म्हणून मला अजून चांगलं काम करता यावं अशा प्रकारची प्रार्थना देखील मी देवीकडे केली। महिलांनी जो भरपूर प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी सगळ्या पदाधिकारी आणि महिला आघाडीची अतिशय आभारी आहे।